शेतकऱ्यांनो, अफवा आणि गांजा लावत असताना 10 वेळा विचार करा, कारण आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये मागच्या आठवड्यात कारवाई झाली. त्यांना 5 दिवसाचा पीसीआर आता न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे. अद्यापर्यंत जामीन नाहीये. सेशन कोर्टामध्ये जामिनासाठी अर्ज करायचा आहे. तो जर फेटाळला तर हायकोर्टामध्ये जावं लागणार आहे आणि त्या ठिकाणी जवळपास 1 ते 1.5 लाख रुपयाचा खर्च येऊ शकतो. आणि त्या उलट आज तो शेतकरी जेलमध्ये आहे आणि बीडमध्ये सुद्धा अशीच केस झालेली आहे. त्यांचा सुद्धा मला फोन आला होता. ते सुद्धा सध्या जेलमध्ये आहेत. त्या ठिकाणी कुटुंबाला प्रचंड मानसिक त्रास होतो, आर्थिक लॉस होतो. त्या आफूतनं 2 रुपये तर मिळत नाही, मात्र केसेस होतात, अवहेलना होते, अब्रू नुकसान होते. त्या ठिकाणी जेलमध्ये आपल्या घरातला एक सदस्य असताना बाकीच्यांना सुद्धा त्याच यातना घरी होतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी असे पावलं उचलू नये. सत्याग्रहात्मक किंवा आंदोलनात्मक जर करायचं असेल तर कलेक्टरला थेट तसं निवेदन द्या की आम्ही अशी शेती करतोय, आमची शेती परवडत नाही, आणि त्यानंतर तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता. परंतु भावनेच्या आहारी जाऊन किंवा सरकारचा विरोध करायचा म्हणून असं करू नका.